कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अनफर्गेटेबल लव्ह नव्याने भाग 57 आपलं बेबी. त्याचा तोंडून ऐकून ती सुन्न झाली. तिला काहीच सुचत नव्हतं. तो आपल्याला विचारेल आपण काय अनर्स करू. तिने कधीच याबद्दल विचार नव्हता केला. अचानक त्याच्या विचारल्याने तिचे अश्रू बाहेर पडले. अश्रू ते तर आपले काम लगेच करतात, त्यांना सांगायची गरज नाही पडत. तसंच ते टपटप येऊन डोळ्यातून खाली ओघळले. विदू, त्याने तिला आवाज दिला एव्हना त्याला कळून चुकलं होतं. विहान, तिचा बांध फुटला आणि ती त्याच्या कुशीत समावली. त्याने तिच्या अश्रूंना वाट मोकळी करू दिली. त्याच्या डोळ्यातही अश्रू होते. एकाच वेळेवर बरंच दुःख तिच्या वाटेला पोहोचलं होतं. तुम्ही नव्हता तर बरंच काही घडून गेलंय, ती हुंदके देतच त्याला म्हणाली आणि त्याला अजूनच भरून आलं. तिला आपण नेहमी सुखात ठेवू घेतलेलं वचन तो पूर्ण करू शकला नाही. त्याचं मन त्याला आतून खूप खात होतं. का देवा सगळंच दुःख एकसाथ द्यावं. त्याने मनात तक्रार करत तिला आपल्या मिठीत जाऊन घट्ट केलं. शू शू आता मी आहे ना, सगळं ठीक होईल. त्याने तिच्या खांद्याला हात लावला तरी ती त्याला सोडायला मानत नव्हती. विहान, मला अजून काही सांगायचं आहे. तिला आज त्याला सगळंच सांगावंसं वाटतं होतं. तिच्या मनात कधीपासून साठवलेलं दुःख तिला आज मोकळं व्हायचं होतं. हा, तो म्हणाला. विहान, तो तिच्याकडून बोलावलं जात नव्हतं आणि तिला रडताना बघून त्याला काही मोठी गोष्टी आहे कळलं. तो कोण वेदू? त्याने तिचा चेहरा ओंजळीत पकडला. तिने त्याला त्या दिवशी घडलेलं सगळं सांगितलं. ऐकून त्याच्या हातांच्या मुठा आवळल्या गेल्या आणि त्याला आता खूप हतबल असल्यासारखं वाटत होतं. शू, या सगळ्याचा बदला घेतला जाईल. त्याने तिचे डोळे पुसले. ती त्याला बिलगली. मी तुम्हाला खूप मिस केलं, ती रडत त्याला म्हणाली आणि ती आतून किती दुःखाने भरलेली होती त्याला जाणवलं. तिच्या केसांवरून हातात फिरवत त्याने तिला शांत केलं. ॲक्सिडेंटमध्ये पोटात झाडाची फांदी घुसली होती. डॉक्टरांनी सांगितलं त्या दुःखातून नाही सावरत तोवर तुम्ही कोमात गेला. मला अजून दुसरा धक्का बसला. हे सगळं पचवायची माझ्यात अजिबात शक्ती नव्हती विहान, ती त्याला सांगत होती. तो फक्त ऐकायचं काम करत होता. तुमच्या प्रेमाने मला धीर दिला होता, आता माझा तो संयम पण संपत चालला होता, ती म्हणाली. आता मी आलोय ना. बोलून त्याने तिच्या बोटात आपली बोट गुंफली. आपला अंगठा तिच्या बोटावरून तो फिरवत होता. त्याच्या छातीवर डोकं ठेवून ती झोपली. बऱ्याच दिवसापासून ती नीट झोपली नव्हती. तिला आज एक सुकून मिळाला होता आणि एक ओझं कमी झालं होतं मनावरचं. आपल्याला अजूनही नीट चालता येत नाही, त्याला राग येत होता स्वतःचाच आणि नशिबाचा, पणजीला कायम सुखात ठेवेल म्हणणारा एकाच टाईमला असंख्य दुःख देऊन गेला होता. शिव ती पुढे पळत जात होती. मागे ध्रुव होता आणि ती पळत जाऊन श्रावणीला बिलगली जी नुकतीच ऑफिसमधून आली होती. मम्मा, तिने तिला उचलायला सांगितलं. पिल्लू, मी आताच आले, श्रावणी म्हणाली तरी ती ऐकत नव्हती. श्रावणीने तिला उचलून घेतलं. तिला समोर ध्रुव दिसत होता. ती आल्यावर कदाचित तो तिथेच थांबला होता. डॅडला सांगायच उचलायला, ती शिवण्याला हळूच म्हणाली आणि तिच्या पाठीवरून तिने हात फिरवला. नो, तिने रिस्पॉन्स दिला. कधी आला? तिने ध्रुवला विचारलं आणि तिचं ऐकून न ऐकल्यासारखं करून तो निघून गेला. पिल्लू, पळत का होतीस? तिला वर घेऊन जात श्रावणीने विचारलं. डॅड, तीर्थरू. पिल्लू, डॅड ना, तो असं नाही करायचं. डॅडा लव्ह यू अ लॉट, ती तिला समजावत म्हणाली. मम्मा, डॅडा आधी गुड डॅडा होता, आता तो बॅड झालाय. तो मम्माला स्लॅप करतो, शाऊट करतो. मला डॅडा आवडत नाही, ती म्हणाली. पिल्लू, असं बोलू नको. डॅडा चांगला आहे ओके. आणि मम्मा रोंग होती म्हणून डॅडीने शाऊट केलं आणि स्लॅप केलं. समटाईम्स तू रोंग वागते, मी तुला स्लॅप करते ना, श्रावणी तिला समजून सांगत होती. तिने अशी मान हलवली पण भीती अजूनही तिच्या मनात होतीच ध्रुवाबद्दल. चल, मी फ्रेश होऊन येते, तू फिनिश कर होमवर्क, बोलून श्रावणी बाथरूममध्ये गेली. दुहेरी अवतरण चिन्ह. ध्रुव, रूममध्ये ये, विहानने त्याला कॉल केला. ध्रुव त्याच्या रूममध्ये जाताना थांबला. त्याने नॉक केलं. भाई, त्याने आवाज दिला. कम इन, त्याने आवाज दिला. स्विमिंग एरियाकडे घेऊन चल, त्याने ध्रुवला सांगितलं. त्याने अशी मान हलवली. विहानचे पाय अजूनही काम करत नव्हते आणि हवा तसा रिस्पॉन्स त्याला मिळत नव्हता आणि चालला तरी त्याला प्रॉब्लेम होत होता. ध्रुव त्याला घेऊन तिकडे गेला. विद्युषीने मला सगळं सांगितलं. कोण आहे तो? मला माझ्यासमोर हवाय, तो रागात म्हणाला. भाई, मी ऑलरेडी त्याचा बंदोबस्त लावलाय, ध्रुव त्याला शांत करत म्हणाला.
ध्रुवने विहानला आतापर्यंत जे घडलं ते सगळं सांगितलं. कशा प्रकारे त्याला निकामी करायचा प्लॅन त्यांनी रचला होता. विहानचा राग वाढत जात होता. मी त्यांना कोणालाच सोडणार नाही आहे. त्यांना मी तर मारूनच टाकणार आहे, पण मला त्यांनी धमकी दिली शिवण्याची, ध्रुव म्हणाला. शिवण्या, विहान म्हणाला. भाई शिवण्या, आपली भेट तू भेटला नाही अजून, तो म्हणाला आणि विहानने नाही अशी मान हलवली. खरंच, ध्रुवने विचारलं, कारण बरेच दिवस झालेत त्याला कोमातून बाहेर पडून. विहानने नाही अशी मान हलवली. वेट घेऊन आलो, तो म्हणाला. राहू दे, विहान त्याला म्हणाला. अरे थांब, आलोच वेट, तो आनंदात म्हणाला आणि त्याचा आनंद बघून विहानच्या चेहऱ्यावर स्माईल आली. शिवू, ध्रुवने रूममध्ये येऊन तिला आवाज दिला. ती आपलं वर्क पूर्ण करत होती. त्याचा आवाज ऐकून ती लगेच उठली. चल बेट, मी तुला पप्पाकडे घेऊन जातो, तो म्हणाला आणि तिने बेडवरून उडी मारली. मला नाही जायचं तुझ्यासोबत, ती त्याला पेन्सिल दाखवत म्हणाली. बेट चल, तो शांततेत म्हणाला. तोवर श्रावणी आली. जा. श्रावणी तिला खुणवत होती, परंतु ती जायचं नाव घेत नव्हती. येईल ती नंतर, ती ध्रुवला सांगणार. तोवर त्याने शिवण्याचा हात पकडला आणि तिला तिच्या मागून काढून घेत हातात उचलून घेतली. मम्मा, ती ओरडत होती. ती ध्रुव तिला घेऊन बाहेर गेला. मला सोड बॅड बॅड, ती त्याला मारत होती. शटअप शिवण्या, मारेल हा मी, तो जोरात ओरडला. बॅड बॅड बॅड, त्याला मारत ती म्हणाली. तोवर तो तिला आत घेऊन आला. ध्रुव, काय आहे सोड, विहान तिला असं घेऊन आला. ती नाही म्हणते तरी म्हणून ध्रुवला ओरडला. मला मम्माकडे जायचं आहे, ती रडत म्हणाली. कम हिअर, विहान म्हणाला. त्याला बघून ती नाही म्हणत होती. जा, ध्रुव तिला म्हणाला. ती घाबरत घाबरत त्याच्याकडे गेली. विहानने ती येताच तिला आपल्याकडे ओढून घेतलं आणि तिला किस करत तिला बघत होता. आपली पण मुलगी इतकीच मोठी असते त्याला वाटून गेलं. तुझं नाव, त्याने विचारलं. ओफ, माझं नाव शिवण्या आहे, ती आपले केस मागे करत म्हणाली. मला टुचतंय, तुम्ही मला किस नका करू, ती म्हणाली. विहानला तिचं हसू आलं आणि ध्रुवला पण. लहान मुलं असतातच निरागस. मी जाऊ, मला डॅडा उचलून घेऊन आला. बॅड डॅडा, ती बॅड डॅडा हळूच म्हणाली तिरप्या नजरेने ध्रुवला बघून. पण ती त्याला बॅड त्याने जबरदस्ती उचलून आणलं म्हणून म्हणत असेल. विहानला वाटलं त्याने हसून तिचे केस मागे केले. ध्रुव, असं कोणी उचलून आणतं का? हा, सॉरी बोल पटकन, त्याने तिला आपल्या मांडीवर बसवली. पटकन, विहान ध्रुवला म्हणाला. सॉरी, ध्रुव शिवण्याला म्हणाला आणि तिला आनंद झाला, कारण सगळेच ध्रुवला घाबरत होते आणि आता कोणी डॅडला ओरडत आहे आणि डॅड घाबरतो बघून तिला छान वाटलं. तिने विहानला इशारा करून खाली वाकायला सांगितलं आणि ती काय सांगते उत्सुकता म्हणून तो खाली झुकला. डॅड तुम्हाला घाबरतो, तिने हळूच विचारलं. विहानने हो अशी मान हलवली. तिला आनंद झाला. तुम्ही अजून ओरडा, ती म्हणाली. त्याने हो सांगितलं. आता परत ओरडायचं नाही, ओके शिवण्यावर, विहान ध्रुवला ओरडत म्हणाला आणि तिने मस्त आनंदात विहानच्या गालावर किस केलं. कसल्या तरी गोंधळाने विद्युशीला जाग आली. बाजूला विहान नाही, पण आवाज येत होता त्या दिशेने ती गेली. हे बडी मम्मी, शिवण्या म्हणाली आणि विहानच्या मांडीवरून उतरली. ध्रुव आणि तिची नजरानजर झाली. चल भाई, येतो मी, बाकी बोलूया नंतर, बोलून ध्रुव निघून गेला. बडी मम्मीसी पप्पा उठलेत. ती गोल गोल फिरत डान्स करत होती. तिला बघून विहानच्या चेहऱ्यावर हसू पसरलं, सोबत विद्युशीच्या पण. मी जाते मॉम, मला ओरडेल, मी आले इकडे तर चला बाय, बोलून ती पळत तिथून गेली. श्रावणी का ओरडेल, ती इकडे आहे तर, आणि श्रावणी मला भेटायला एक वेळेस सुद्धा नाही आली. त्यांच्या दोघात आता बरं चालू आहे ना, त्याने विद्युशीला विचारलं. मी पण काय विचारतो आहे तुला, सगळंच नीट असेल. शिवण्या किती क्यूट आहे, म्हणाला. हो, त्याचे केस मागे करत विद्युशी त्याला म्हणाली आणि त्याने तिच्या पोटाला वेढा घातला. तिला त्याच्या भावना कळत होत्या. ती तशीच उभी राहून त्याच्या केसातून आपला हात फिरवत होती. विहान, तिने आवाज दिला. तिने खाली त्याच्याकडे बघितलं तर त्याने वर तिच्याकडे आणि स्माईल केली. त्यानंतर तिने त्याला थोडं चालवायची प्रॅक्टिस करवली. खूप काही बदललं असेल ना इतक्या काळात, त्याने तिला चालत चालत विचारलं. हम्म, ती म्हणाली. फक्त हम्म, तो म्हणाला. हम्म, ती म्हणाली. मग तो पुढे काही नाही बोलला. इकडे विहानच्या रूममधून ध्रुव आपल्या रूममध्ये आला होता. शिवण्याला मी वाईट आहे तूच सांगितलं असेल ना, त्याने विचारलं. ध्रुव, तिला मी असं का सांगू, तिने त्याला विचारलं. हेच दाखवायला तुझ्यावर मी किती अन्याय करतो,
तो रागात म्हणाला. मम्मा. शिवण्याने तिला आवाज दिला. ध्रुवने मागे वळून तिच्याकडे बघितलं. झालं भेटून पप्पाला, त्याने तिला विचारलं. ती जाऊन शिवण्याला बिलगली. काय झालं शिवू? तिच्या केसातून तिने हात फिरवला. नथिंग. तिने मान हलवली. बाहेर जाऊया आईस्क्रीम खायला, त्याने शिवण्याला विचारलं. तिने नाही अशी परत मान हलवली. मम्माला पण सोबत घेऊ, त्याने परत विचारलं. ती नाहीच म्हणत होती. त्याला आता राग तरी येत होता. मी समजवते कुल, ती ध्रुवला म्हणाली आणि तो जाऊन बेडवर बसला. चल होमवर्क फिनिश करूया, बोलून श्रावणी तिला बाल्कनीत घेऊन गेली. व्हॉट हॅपेंड शिवू, तू डॅडला असं का करते? डॅड अपसेट झाला. तुला डॅडला बॅड कोणी बोलायचं सांगितलं? बॅड मॅनर्स, तिने तिचे केस मागे करत तिला सांगितलं. मम्मा डॅड तुला ओरडतो तो बॅड आहे. ती तिच्या मांडीवर येऊन बसली. अरे बाबा डॅड नाही मारत मम्माला. डॅडा लव्हस मम्मा लॉट, डॅड का मारेल? तिला मांडीवर झुलवत तिने विचारलं. मम्मा डोंट लाय, मी बघितलं आणि तू काय पण करत होतीस, शिवण्या श्रावणीकडे बघून म्हणाली. असं काही नाही, ते मम्माच्या टम्मीमध्ये पेल होत होत सो मम्मा मेडिसिन्स नव्हती घेत म्हणून डॅड ओरडत होता. ग्रँडपा ओरडले ना त्याला, श्रावणी म्हणाली. पप्पा पण ओरडले डॅडाला, तिने सांगितलं. यू नो पप्पा ना डॅडा घाबरतो, तिने हळूच सांगितलं. डॅडला बॅड नको बोलू ओके परत, तिने तिला सांगितलं. शिवण्याने हो अशी मान हलवली. शिवण्याचा होमवर्क करून ती तिला आत घेऊन आली. ध्रुव आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी बघत होता. बेट झाला होमवर्क फिनिश, इकडे ये. ध्रुवने तिला बोलावत पण ती येत नव्हती. श्रावणीला बिलागून ती झोपली. डॉक्टरांच्या मेडिसिन्सने आता विहान बऱ्यापैकी चलायला लागला होता. आता शिवण्या त्याची गट्टी पण जमली होती. तिचा होमवर्क तोच करून घेत होता. त्याला घरात बसून आता कंटाळा येत होता. त्यात विद्युषी पण निघून जायची कामाला तर त्याला अजूनच बोर होत होतं. शिवण्या, ध्रुवने तिला आवाज दिला. ती पळत तिथून विहान जवळ गेली. काय झालं, तू डॅडकडे जात का नाही? त्याने विचारलं. डॅड बॅड आहे, तो मम्माला स्लॅप करतो, शाऊट करतो, तिने विहानला सांगितलं. शिवू काय बोलतेस तू? त्याने तिचा चेहरा वर केला. सच्चे शिवू खोटं बोलत नाही, ती म्हणाली. ओके तू रूममध्ये जा, मी डॅड सोबत बोलतो, विहानने तिला वर जायला सांगितलं. तिने हो मान हलवली आणि वर निघून गेली. ध्रुव मला आता शिवण्या जे म्हणाली ते खरं आहे? विहानने त्याला प्रश्न केला. काय सांगितलं तिने? तो विहानकडे बघत म्हणाला. हेच श्रावणीला तू स्लॅप केलं ओरडतो खरं आहे? त्याने विचारलं. भाई प्लीज, ती लहान आहे, काहीही बोलते, ध्रुव टाळायला त्याला सांगत होता. ती लहान आहे, तिला खरं खोटं कळत नाही, हे खरं आहे का हो की नाही इतकंच उत्तर दे, विहान त्याला म्हणाला. हो हो केलं, ध्रुव म्हणाला. का केलं नाही का विचारलं तू तिला? हा जा जा विचार श्रावणीला, बोलून ध्रुव तिथून गेला. जाऊन त्याने वर शिवण्याला पकडली. आ, ती सुटायची धडपड करत होती. तू काय म्हणाली पप्पांना? हा, तो रागात म्हणाला. तू मम्माला ओरडतो, तू बॅड आहे हे सांगितलं. तुला ते ओरडले ना, तू आता मला पण मारणार डॅडा, ती म्हणाली आणि त्याचा राग सरसर खाली आला आणि त्याने तिच्या हातावरची घट्ट सैल केली. तुला कसं मारणार बेट, तू तर माझा हॉट आहेस डॅड, इतका वाईट नाही, तो म्हणाला. डॅडा तू काय करतो? तिने त्याचे डोळे पुसले. नो, त्याने आपली मान हलवली. तिने त्याचे डोळे पुसले. त्याने तिच्या पाठीला मागून हात लावून घट्ट मिठीत घेतलं. त्याला या मिठीची अंत्यत गरज होती. विहान मात्र ध्रुव जे म्हणाला त्याचा विचार करत बसला होता. विहान, जेव्हा विद्युषी घरी आली तिने आवाज दिला. त्याने मन वर करून बघितलं. काय करत आहात? तिने त्याच्या जवळ येऊन त्याच्या केसातून हात फिरवला. आज ध्रुव सोबत बोलत होतो, त्यांच्यात सगळं ठीक नाही आहे का? त्याच्या बोलण्याने तिचे त्याच्या केसातून फिरणारे हात थांबले. शिवण्या त्याला असं बॅड बोलते, तो स्लॅप पण करतो, शाऊट करतो असं सांगत होती आणि विचारलं तेव्हा ध्रुव म्हणत होता का करतो तिला विचार. विहानने शेवटचं वाक्य बोलून आपली मान वर केली. विहान ते बघितलं. तुम्ही चला रूममध्ये, तिने त्याच्याकडे बघून स्माईल करत त्याला उठायला सांगितलं. तुला माहित आहे? त्याने तिचा हात पकडला. विहान, ती म्हणाली. मला ऐकायचं आहे. ओ, विहान मला माहित नाही, तीर्थरूप. तुला माहित आहे? नाही माहित, घे शपथ, तो म्हणाला आणि तिने मागे वळून त्याच्या ओठांवर तिचा हात ठेवला. आताच सगळं सुरळीत झालंय परत, ती बोलणार तोवर त्याने तिचा हात काढून घेतला. विद्युषी खरं सांग,
त्याने तिला कमरेला ओढून घेतली आणि तिला चालायचा आवाज आला. वृषाली होती. विहानने तिला सोडून दिलं. विहान, तिने त्याला हाक मारली. मॉम. तो तिच्याकडे गेला. दोघ सोफ्यावर बसले. विद्युषी वर जात होती तर तिला विचार करत जाताना तो बघत होता. वृषालीने त्याला हात मारला तेव्हा त्याने तिच्याकडे बघितलं. तिचे बडबड चालू होतीच की समोरून श्रावणी आली. हु. वृषालीने नाक मुरळलं. विहानने वृषालीकडे बघून श्रावणीकडे बघितलं. हे हाय, तो म्हणाला. हाय दादा, कसे आहात? तिने विचारपूस केली. मी ठीक आहे. तू आली नाहीस भेटायला रूममध्ये दादाला? तो म्हणाला. तिचा का सख्खा दादा आहे, भेटायला येईल तर? वृषाली तिच्याकडे बघत तिला टोमणा म्हणते. आली का नाही भेटायला? त्याने परत विचारलं आणि तिला काय उत्तर द्यावं कळत नव्हतं. विहान, सोड तिच्या, कुठे नादाला लागतोय, चल जावर. वृषालीने तिला हकललं आणि ती निघून गेली. मॉम, तो विहान, तुला नाही माहित आहे ती बाई 56 पाण्यातून खेळलेली ते? तिच्याकडे बघत वृषाली विहानला सांगत होती. मॉम. तो डोळे बारीक करून तिच्याकडे बघत म्हणाला. विहान, तुला माहित नाही आहे तिची कर्तृत्व ओके, म्हणून तो मला असं बोलत आहे, कळलं? ध्रुवला किती काही म्हणाली आहे माहित आहे का? हेच नाही तर विद्युषीला पण, की तिला आपलं मूल होत नाही म्हणून शिवण्याच्या जवळ येऊन ध्रुवशी बोलायला पण जाऊच द्या तुम्ही, न बोललेच बरं. प्रकाशमुळे नाही तर कधीच घराच्या बाहेर काढून टाकले असते आम्ही. वृषाली सगळं फ्लो मध्ये बोलून गेली. तिचं लक्ष नव्हतं ती काय बोलतेय, मात्र विहान ऐकून बधीर झाला होता. इतके खालचे शब्द तेही विद्युषी करतात, त्याचं रक्त खूप सळसळत होतं. तो तिथून आपल्या रूममध्ये गेला. विद्युषी आपले केस पुसत होती. भूतकाळात विद्युषीने शिवण्या रडत असताना त्याच्या रूमकडे गेली. आवाज येत होता, बेबी थांबायचं नाव घेत नव्हतं. विद्युषीने शिवण्याला आपल्या कुशीत घेतलं आणि तिला कुरवाळत होती. ती तिला आपल्या रूममध्ये घेऊन गेली. श्रावणी घरी आली. तिला कळलं की शिवण्या तिच्याकडे आहे. ती लगेच तिथे गेली. कोणत्या अधिकाराने तू घेऊन आली तिला? हा प्लान ना? तुझा नवरा तर कोमात आहे. माझ्या मुलीला प्रेम देऊन माझ्या नवऱ्याला जाळ्यात ओढायचं तुला हा? श्रावणी तिच्या हातातून शिवण्याला झटक्यात घेत म्हणाली. श्रावणी, काय बोलतेय, शब्द जपून वापर. विद्युषी तिचं बोलणं ऐकून खवळली होती. काय चुकीचं बोलली आहे मी? हा काय चुकीच बोलते तू? त्याच्या बेडवर झोपायची वाट बघू. श्रावणीच्या तोंडून शब्द बाहेर पडताच तिने तिच्यावर हात उचलला, जो तिने हवेतच पकडला. हात उचलायची हिंमत तर अजिबात नको करू. आणि ध्रुव, फक्त माझा आहे, फक्त माझा विचारही मनात नको आणूस. तिचा हात बाजूला फेकत ती तिथून तळतळ पाऊल टाकून तिथून निघून गेली. विद्युषी. विहानच्या हाकेने ती बाहेर आली. तिने हक करत त्याच्याकडे बघितलं. कधीपासून आवाज देतोय, काय झालं, कसला विचारात होती? त्याने तिला विचारलं आणि तिने त्याला मिठी मारली. मला कळलं श्रावणी, तो म्हणाला. विहान, मी असा विचारही मनात नाही आणला. ध्रुव, काय कोणाबद्दलच नाही, ती रडत रडत म्हणाली. त्याने तिच्या केसातून हात फिरवत तिला रडू दिलं. तिला रडताना बघून तो राग कुठे विसरून तिला रडू देत होता. ती साठवलेलं दुःख सगळं बाहेर काढत होती. श्रावणी, हे बरोबर नाही वागली. जिथे तिने तुझ्या पाठीमागे खंबीर उभं राहायचं होतं, तिने इतकं घालून पाडून बोलावं, या सगळ्याला मी जबाबदार आहे. तुला मी सुख नाही देऊ शकलो. त्याने तिचे सगळे केस एकत्र करत तिचा चेहरा उंजळीत पकडला. तिचे डोळे अश्रूंनी वाहत होते. विहान, असं बोलू नका. तिने नाही मध्ये मान हलवली. तिला तसंच घेऊन तो सोफ्यावर बसला. बस त्यांना सहवास हवा होता एकमेकांचा. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? नक्की कळवा. पुढे वाचत रहा. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अनफर्गेटेबल लव्ह नव्याने टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.